आज आपण करणार आहोत एकदम पटकन होणारे मग केक्स। 2 फ्लेवर मध्ये करणार आहोत, एक चॉकलेट आणि एक व्हॅनिला। हे केक इतके क्यूट आणि इतके भारी होतात ना की सुरुवातीला आधी फक्त बघतच बसावं असं वाटतं। हे केक कसे करायचे ते बघूया। तर सगळ्यात आधी कुठलाही आपल्याकडे जो असेल बऱ्यापैकी मोठ्या साईजचा किंवा मीडियम साईजचा चहाचा कप घ्यायचा, सिरामिकचा कप म्हणजे, आणि एक चमचा घ्यायचा। तो चमचा आपल्याला थ्रू आउट प्रोसेस मध्ये ठेवायचा आहे। तर सगळ्यात आधी 3 कप मैदा घ्यायचा आहे। 3 कप मैदा घेतला की त्यातच 2 चमचे कोको पावडर घालायचे। कोको पावडर घातली की त्यानंतर घालायचे 3 चमचे साखर। 3 चमचा साखरेने ना केक अगदी परफेक्ट गोड होतो। त्यानंतर पुन्हा त्याच चमच्याच्या मेजरने घालायचे 3 चमचे मेल्ट केलेलं बटर। हे बटर मी मेल्ट करून घेतलंय, पण ते अजिबात गरम नाहीये। बटर मेल्ट केलं की ते थोडा वेळ थांबायचं, थोडंसं रूम टेम्परेचर वरती आलं की मगच ते बटर या केक मध्ये वापरायचंय। आता यामध्ये घालायचे 3 चमचा दूध। इथे दूध सुद्धा गरम करून थंड केलेलं वापरते आहे। त्यानंतर इथे घालायची आहे अर्धा चमचापेक्षा थोडीशी कमी बेकिंग पावडर। फक्त बेकिंग पावडरच आपण इथे घालणार आहोत, बेकिंग सोडाचा वापर नाही करायचा आहे। आता इथे मी थोडेसे डार्क चॉकलेट आहे ते मी असे कट करून घेतलेले आहे। आपल्या आवडीप्रमाणे आपण इथे डार्क चॉकलेट वापरू शकतो किंवा तुमच्याकडे जर चॉको चिप्स असतील तर तेही तुम्ही इथे वापरू शकता। आता या चॉकलेट फ्लेवरच्या मग केक मध्ये मला पर्सनली हे चॉको चिप्स किंवा डार्क चॉकलेट जे आहे ते फार आवडतं, त्यामुळे मी थोडंसं जास्तच घालते आहे। आता यामध्ये घालायचे सगळ्यात शेवटी व्हॅनिला एसेन्स। व्हॅनिला एसेन्स हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातलं तरीही चालेल। अगदी 3-4 थेंब यामध्ये घालायचे। आता आपलं सगळं साहित्य यामध्ये घालून झालेलं आहे। आता हे फक्त मिक्स करायचंय आणि हे मिक्स करून झालं की लगेचच हे ओव्हन मध्ये बेक करून घ्यायचंय। ओव्हन मध्येही करू शकता, कढाईमध्येही करू शकता। मी सगळे जे टेम्परेचर डिटेल्स आहेत इथे मेन्शन केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता। इथे मी बेकिंग साठी ओटीजी मध्ये ठेवला आहे केक। ओटीजी आधी मी प्री हीट करून ठेवला होता 10 मिनिटं आणि त्यानंतर हा केक 15 ते 20 मिनिटं ओटीजी मध्ये मी बेक करून घेते। हा केक बेक होतोय तर आपण व्हॅनिला फ्लेवरचा केक करून घेऊयात। आता दुसऱ्या कप मध्ये 4 चमचा मैदा घ्यायचा आहे। जर तुम्हाला मैदा वापरायचा नसेल दोन्ही केक मध्ये तर गव्हाचं पीठ सुद्धा इथे वापरू शकतो, त्याने सुद्धा केक छान होतो। 4 चमचा आता इथे मैदा घेतला की त्यानंतर यामध्ये घालायचे 3 चमचे साखर। त्यानंतर यामध्ये घालूया 3 चमचा मेल्ट केलेलं बटर। बटर घातलं की त्यामध्ये घालायचं 4 चमचा दूध। आता यामध्ये घालूया अगदी पाव चमचा बेकिंग पावडर। यामध्येही बेकिंग सोडा नाही वापरायचा आहे, फक्त बेकिंग पावडरच घालायची आहे। आणि व्हॅनिला फ्लेवरचा इसेन्स अगदी 3 ते 4 ड्रॉप्स इथे घालायचे। इथे मी व्हाईट चॉकलेट थोडंसं कट करून घेतलेलं आहे, ते सुद्धा आपण इथे आवडीप्रमाणे घालू शकतो। जर व्हाईट चॉकलेटचे चॉको चिप्स असतील तेही वापरू शकतो इथे, किंवा कलरफुल स्प्रिंकल्स असतात जे आपण डोनट्सवर केकवर वापरतो तेही इथे आपण वापरू शकतो। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय आणि जसं आपण चॉकलेट फ्लेवरचा केक बेक करून घेतला तसंच याला पण बेक करून घ्यायचंय। इथे आपला बघा चॉकलेट फ्लेवरचा मग केक रेडी आहे। थोडासा ओव्हरफ्लो झालाय पण बघा किती छान दिसतोय। यावर टॉपिंगला आणखी थोडेसे मी डार्क चॉकलेट घालते।
बघू शकता किती छान केक बेक झालेला आहे आणि दिसायलाच किती मस्त दिसतोय. एकदम परफेक्ट झालेला आहे. हा केक आता एकदम गरम आहे. थोडासा थंड झाला की आपण हा केक खाऊ शकतो. एकदम हा असा टेम्पटिंग चॉकोलावा केक सारखा हा दिसतो आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी तुमच्यासाठी किंवा घरातल्या लहान मुलांसाठी जरूर ट्राय करा आणि हा केक कसा होतो हे कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा. हा केक थोडा थंड होतोय तर आपण आपल्या व्हॅनिला केक कडे बघूयात. हा सुद्धा बघा एकदम परफेक्ट बेक झालेला आहे. आता यावर थोडेसे व्हाईट चॉकलेट मी घालते. हा सुद्धा केक आता एकदम गरम आहे. आपण थोडासा थंड करून मग आपण खाऊ शकतो. अशा प्रकारे आपले दोन्ही चॉकलेट आणि व्हॅनिला फ्लेवरचे मग केक्स हे तयार आहेत. तुम्ही सुद्धा ह्या दोन्ही रेसिपीज नक्की करून बघा आणि कशा होतात हे कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.